बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे श्रावणी सोमवार संदर्भातली। पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज्यभरातील शिव मंदिरांमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात। त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, भीमाशंकर त्यासोबतच मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात मोठ्या संख्येनं भक्त हे दाखल झालेत। पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। आज पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यात नागपंचमी असा विशेष योग जुळून आलेला आहे। दोन सण हे एकत्र आले, त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। आपण पाहतोय राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। आणि आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं मंदिर प्रशासनानं सुद्धा अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे। उपाययोजना भक्तांसाठी करण्यात आलेल्या आहेत। काल रात्रीपासूनच मंदिर हे भक्तांसाठी उघडं ठेवण्यात आलेलं आहे। व्हीआयपी दर्शन काही ठिकाणी बंद आहे। सामान्य रांगांमध्येच भक्तांना दर्शन घ्यावं लागतंय। दरम्यान आज पहिला श्रावणी सोमवार आहे, त्याबरोबरच नागपंचमी आली आहे, त्यामुळे देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। हर हर महादेव, बम बम भोलेचा गजर करत देशभरातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत। 12 ज्योतिर्लिंगापैकी नागनाथाचं ज्योतिर्लिंग 8वं ज्योतिर्लिंग आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी परिवारासह येत असतो। आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आणि सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे नागपंचमीचा योग। मंदिर हे सर्वांसाठी 2 वाजता खुलं करण्यात आलेले आहे। आम्ही जवळपास 3 तास रांगेत लागलेलो आहोत आणि आमचं आत्ता नेमकंच दर्शन झालेलं आहे। नागनाथ महाराज की जय, बम बम भोले, नागेश्वर भगवान की जय। तर हिंगोलीच्या या औंढा नागनाथ मंदिराच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे आपल्या सोबत आहेत। समाधान, आज श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे श्रावणी महिन्यातला, नेमकं कसं वातावरण तिथं पाहायला मिळत आहे? मंदिर प्रशासनाकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत भक्तांसाठी? आज पहिला श्रावणी सोमवार आहे, त्याचबरोबर नागपंचमी आहे। हा योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे भाविकांमध्ये जे आहे ते भक्तिमय वातावरण दिसून येत आहे। राज्यातील सर्व शिवमंदिरे जे आहे ते भक्तांनी जे आहे ते गजबजलेली आहेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंगामध्ये देखील भाविकांनी जे आहे ते रात्रीपासूनच गर्दी केलेली आहे। आपण बघताय की आता सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते या मंदिरामध्ये आहे। रात्री 2 वाजतापासून जे आहे ते हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेले आहे। खरं तर रात्री जे आहे ते शासकीय महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते भाविकांसाठी मंदिर खुलं केल्यानंतर भाविक जे आहे ते भोलेनाथाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघताय की संपूर्ण रांग आहे आणि या रांगेमध्ये संपूर्ण भाविक जे आहे ते हजारो भाविक नागनाथाच्या दर्शनासाठी औंढा नागनाथ येथे दाखल झालेले आहेत। हिंगोलीच नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता वरती एक रांग आहे, या खालती एक रांग आहे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला एक रांग आहे। अशा 2 ते 3 रांगा जे आहेत ते नागनाथाच्या दर्शनासाठी औंढा नागनाथ मंदिरामध्ये लागलेल्या आहेत। आपण बघताय की भाविक जे आहेत ते देशभरात राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काय भाविक आहेत? कुठून आलेत ताई? रिसोर्ट। काय भावना आहेत? काही नाही, मारे श्रद्धा। कुठून आलेत तुम्ही? लोहा, नांदेड। काय भावना आहेत नागनाथ दर्शनात करायचे? आज काय नागपंचमीच्यामुळे दर्शन करण्यासाठी आले। नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवाराचा हा योग आहे आणि या योगामुळे भाविक जे आहे ते औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। रात्रीपासून जे आहे ते भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांचा सोयीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आज जे आहे ते भाविकांची जे आहे ते नागनाथाच्या दर्शनासाठी रीघ सुरूच असल्याचं दिसून येत आहे। दीपाली, निश्चितच समाधान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।